वायनाडमधून राहुल गांधी हे फॉर्म भरतायत, आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। तिकडची ही दृश्य आपण बघू शकतो। त्यांच्यासोबत प्रियंका गांधी वाड्रा हे सुद्धा आहेत। तर उमेदवारी अर्ज राहुल गांधी दाखल करतायत। वायनाडमधून ते आधीच खासदार झालेले होते मागच्या टर्ममध्ये आणि त्यानंतर पुन्हा एकदा खासदारकीसाठी ते उमेदवारी अर्ज भरताना दिसून येत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये रोड शो त्यांनी याआधी केलेला आहे आणि त्यानंतर ते आता ऑफिसमध्ये पोहोचलेले आहेत आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी। त्यांच्यासोबत त्यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा याही उपस्थित आहेत आणि इतरही जे काँग्रेसचे नेते आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत। दरम्यान थोड्याच वेळापूर्वी राहुल गांधींनी वायनाडमध्ये रोड शो केला होता। मोठ्या प्रमाणामध्ये या रोड शोला गर्दी आपल्याला पाहायला मिळत होती। तर वायनाडमधून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये राहुल गांधी हे उतरताना आपल्याला दिसून येत आहेत। ते उमेदवारी अर्ज आता दाखल करतायत। त्यामुळे यावेळेला राहुल गांधींना किती मतं पडणार आणि त्यांचा प्रचार नेमका कसा असेल याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। राहुल गांधी हे वायनाडमधून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत आणि त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमध्ये पोहोचल्याचं आपण बघू शकतोय। प्रियंका गांधी वाड्रा सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि ते उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला दिसून येत आहेत। दरम्यान यावेळेला त्यांची काही प्रतिक्रिया येणार का ते बघावं लागणार आहे। तर आता राहुल गांधींचा हा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल होतोय। याआधी त्यांनी एक रोड शो केलेला होता आणि त्यानंतर आता अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी स्वतः इथं पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्रियंका गांधी वाड्रा त्यांच्यासोबत आहेत आणि इतरही जे नेते आहेत काँग्रेसचे ते आपल्याला इथं दिसून येत आहेत। दरम्यान वायनाडमधून त्यांना यश मिळणार का लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि किती मताधिक्याने ते निवडून येणार असा सवाल आता या ठिकाणी उपस्थित होतोय। त्याचबरोबर राहुल गांधींचा जो प्रचार असेल तो नेमका कसा असेल याविषयी सुद्धा उत्सुकता निर्माण झाली आहे। त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी रोड शो केलेला होता आणि या रोड शोला तर मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळालेली होती। त्यामुळे आता त्यांना किती मतं मिळणार, वायनाडची जनता त्यांना पुन्हा निवडून देणार का याविषयी उत्सुकता आहे। काही दिवसांवर निवडणूक आहे, मतदान होणार आहे आणि त्याआधी खासदारकीसाठी उमेदवारी अर्ज राहुल गांधी इथं भरताना आपल्याला दिसून येत आहेत। दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतोय। वायनाडमधल्या इलेक्शन कमिशनच्या ऑफिसची ही दृश्य आहेत। या ठिकाणी राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज भरताना दिसून येत आहेत आणि यावेळेला ते काही बोलणार का याकडे ही लक्ष आहे। तर राहुल गांधी ज्यांनी मागच्या निवडणुकीच्या वेळेला वायनाडमधूनच खासदारकी मध्ये बाजी मारलेली होती, खासदारकी मिळवलेली होती आणि या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या होत्या। एकदा त्यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द सुद्धा करण्यात आली होती, पण पुन्हा न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांना खासदारकी बहाल करण्यात आली आणि आता पुन्हा एकदा ते निवडणुकीच्या रिंगणात वायनाडमधून उतरताना दिसून येत आहेत। खासदारकीसाठी उमेदवारी अर्ज ते भरताना दिसून येत आहेत। त्यामुळे आता यावेळेचं जे इलेक्शन आहे, जे मतदान होईल त्यामध्ये त्यांना किती मतं मिळणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। तर ही थेट दृश्य आपण वायनाडमधले बघू शकतोय। राहुल गांधी यांचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल होतोय। उमेदवारी अर्ज भरताना ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा उमेदवारी अर्ज भरण्याआधी राहुल गांधी यांचा एक भव्य असा रोड शो या ठिकाणी झालेला आहे। या रोड शो मध्ये मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाल्याचं आपण बघितलेलं होतं थोड्या वेळापूर्वी आणि आताची ही थेट दृश्य वायनाडमधली। या ठिकाणी राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज लोकसभेसाठी भरताना दिसून येत आहेत आणि उत्सुकता आहे ती म्हणजे आता किती मतं मिळणार याविषयीची। राहुल गांधी काँग्रेसचे एक मोठे नेते, जे अध्यक्ष सुद्धा राहिले होते, पण काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश आलं नाही आणि त्यानंतर त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता आणि त्यांची खासदारकी सुद्धा रद्द झालेली होती जेव्हा शिक्षा झाली एका प्रकरणामध्ये। त्यानंतर पुन्हा एकदा खासदारकी बहाल करण्यात आली आणि याच वायनाडमध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठा जल्लोष आपल्याला पाहायला मिळाला होता आणि आता पुन्हा एकदा वायनाडमध्ये राहुल गांधी पोहोचलेले आहेत। तिथं त्यांचा रोड शो झाला आणि आता ते उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला दिसून येत आहेत। उमेदवारी अर्जावर सह्या करताना ते आपल्याला दिसत आहेत। त्याची ही थेट दृश्य आपण बघू शकतोय। तर राहुल गांधी वायनाडमधूनच निवडणूक का लढतात असाही सवाल विरोधकांकडून, जे सत्ताधारी आहेत भाजपकडून मुख्यतः विचारला जात होता आणि त्यांनी उत्तरेकडून एकदा निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान सुद्धा त्यांना दिलं जात होतं। त्यांचे जे पारंपरिक मतदारसंघ होते जिथून त्यांची आई आणि त्यांच्या आजी हे निवडणूक लढत होते, तिथून त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी असं चॅलेंज सुद्धा त्यांना देण्यात आलेलं होतं। पण आता राहुल गांधी पुन्हा एकदा वायनाड इथून आपला उमेदवारी अर्ज भरताना दिसून येत आहेत। तर वायनाड हा मतदारसंघ राहुल गांधींसाठी सेफ असल्याचं सुद्धा बोललं जातं आणि त्यामुळेच ते इकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरत असतात असाही हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांकडून केला जातो आणि आता ही तिकडची दृश्य आपण बघू शकतो। राहुल गांधी या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज भरताना दिसून येत आहेत। त्याची ही थेट दृश्य, तर अर्जामध्ये जी माहिती लिहिलेली आहे त्याचं वाचन करताना किंवा जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी राहुल गांधी पाहायला मिळतात। त्यांच्यासोबत प्रियंका गांधी वॉड्रा ही आहेत आणि काँग्रेसचे इतरही नेते आपल्याला दिसून येत आहेत। ही थेट दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। तर राहुल गांधी काँग्रेसचे एक मोठे नेते हे पुन्हा एकदा खासदारकीसाठी अर्ज भरतायत आणि त्याची ही दृश्य आपल्याकडे थेट वायनाड मधून आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। Thank you. तर ही थेट दृश्य आपण बघितलेली आहे। नुकताच लोकसभेसाठी राहुल गांधींनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या बहीण त्याचबरोबर काँग्रेसच्या एक मुख्य पदाधिकारी असलेल्या प्रियंका गांधी वॉड्रा याही उपस्थित आहेत आणि इतरही नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर नुकताच राहुल गांधींनी लोकसभा उमेदवारीसाठी आपला अर्ज दाखल केल्याचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघितलेली आहेत आणि त्याचबरोबर राहुल गांधींचा एक भव्य दिव्य असा रोड शो सुद्धा वायनाडमध्ये झालेला आहे। तर हा अर्ज दाखल करण्यापूर्वी आणि त्या रोड शो मध्ये आपल्याला प्रचंड गर्दी वायनाडकरांची पाहायला मिळाली होती। त्यामुळे आता वायनाडकर किती मतं देतात राहुल गांधींना या निवडणुकीमध्ये याकडे आता लक्ष लागलेलं आहे। राहुल गांधींचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल होतो आणि त्याची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। त्यांनी अर्ज दाखल केला आहे। थोड्या वेळापूर्वी त्यांचा रोड शो झालेला होता। रोड शोला प्रचंड प्रतिसाद वायनाड वासियांचा मिळालेला पाहायला मिळालं होतं। पण आता लक्ष आहे ते म्हणजे निवडणुकीकडे, काही दिवसांवर निवडणूक आहे आणि त्यामुळे किती मतं राहुल गांधींच्या पारड्यात पडतात आणि इकडच्या जनतेचा कौल नेमका कुणाकडे आहे ते काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे। आणि त्याआधी आता उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल गांधी आपल्याला पाहायला मिळतात। तर त्याचीच थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे दावेदार असल्याचं सुद्धा काही नेत्यांकडून म्हटलं जातं। तर दुसरीकडे त्यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता आणि त्याचबरोबर एकदा त्यांची एका प्रकरणामध्ये शिक्षा झाल्यानंतर त्यांची खासदारकी सुद्धा रद्द झालेली होती। मागच्या 5 वर्षांचा त्यांचा कार्यकाळ आपण खासदार म्हणून बघितला तर बऱ्याचशा घडामोडी घडलेल्या आहेत आणि बऱ्याचशा काही राज्यांमध्ये निवडणुकांचं नेतृत्व त्यांनी केलेलं होतं। त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका सुद्धा झालेल्या होत्या आणि आता राहुल गांधी हे स्वतःचा अर्ज भरताना या ठिकाणी पाहायला मिळतात। वायनाडमधून ते काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।